नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीनिमित्ताने काँग्रेसने सुद्धा आता मोर्चे बांधणी करताना दिसून येत आहे. आपल्यासोबत काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पूनम पाटील आहेत. खरं तर एक महिला म्हणून अध्यक्ष आणि तुमच्या नेतृत्वाखाली निवडणुका होत आहेत आणि विशेषतः मग 56 महिलांचं आरक्षण पडलेलं आहे. 56 महिला सभागृहात जाणार आहेत. नक्कीच काल जी सोडत झालेली आहे त्याच्यामध्ये 50% आरक्षण महिलांना मिळालेलं आहे. त्याचं मी स्वागत करते आणि नक्कीच पुढील ज्या काही गोष्टी महानगरपालिकेच्या माध्यमातून होतील त्या ट्रान्सपरन्सी आम्ही एक्सपेक्ट करतो आणि नक्कीच महिला ज्या सभागृहामध्ये 50% महिला ज्या असतील त्याच्यासाठी आमची तयारी झालेली आहे आणि नक्कीच वातावरण चांगलं आहे काँग्रेसमध्ये देखील आणि आम्ही तयार आहोत की जे 50-50% महिला ज्या आमच्या कार्यकर्ता आहेत त्यांना समोर आणण्याचं आमचं निश्चित तयारी झालेली आहे. ताई, महाविकास आघाडीकडे कमकुवत दिसते. कुणासोबत जाण्याचा प्रस्ताव आहात? काय चर्चा आहे का? कशा प्रकारे महाविकास आघाडी मैदानात असणार आहे? नाही, महाविकास आघाडी आतापर्यंत आम्ही एकत्र काम करत आलेलो आहोत. अजून देखील आमचे इंटरनलच्या मीटिंग्स आहेत त्या झालेल्या आहेत. पण जोपर्यंत पक्षश्रेष्ठी आतापर्यंत जो आम्हाला ऑर्डर्स देतील त्या आसपर काम होणार आणि नक्कीच महाविकास आघाडीच्या माध्यमातून जे आदेश पक्षश्रेष्ठींचे येतील त्या अनुषंगाने आम्ही पुढील वाटचाल आमची असेल. काय अजेंडा असणार आहे त्या काळामध्ये काँग्रेसचा? 56 महिलांना कशा प्रकारचा प्राधिकरण प्राधान्य दिलं जाणार आहे? नाही, सर्वप्रथम आम्ही ज्या महिला आमच्या आहेत जे कॅन्डिडेट असतील त्यांचं एकच असेल की ते वेल एज्युकेटेड आमचं जे प्राधान्य असेल मॅक्झिमम यूथ ज्या महिला असतील त्यांना आम्ही प्रेफरन्स द्यायचं ठरवलेलं आहे आणि नक्कीच जे सोशली ज्या आपले नवी मुंबईची जी जनता आहे त्यांच्याशी अटॅचमेंट पाहिजे की कशा प्रकारे त्यांची अटॅचमेंट राहिलेली आहे एक लोकांमध्ये त्यांचा वावर त्या सगळ्या गोष्टींचा प्रेफरन्स राहील याच्यामध्ये. आपण पाहिलं हे पूनम पाटील यांनी सांगितलं की अधिकाधिक महिलांना जे युवक आहेत त्यांना इथे संधी देण्याचं काम काँग्रेसकडून केलं जाईल. कॅमेरामॅन ज्ञानेश पाडेसह विकास मिळे, साम टीव्ही, नवी मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.